हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर छान दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. मी छान अशी तयार झालेली आहे कारण आज आहे वास्तुशांतीचा दुसरा दिवस. म्हणजे कालच्या पाठमध्ये मी जे दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये काल गृहप्रवेश, सुवासिनी भोजन आणि होमशांती हे एका दिवसामध्ये पार पडले आणि आज आहे सत्यनारायण महापूजा. मी असा लूक केलेला आहे आजचा. तर आज जे काय होणार आहे ते तुम्हाला ह्या पार्टमध्ये पाहायला मिळणारच आहे. ब्लॉग नक्की कंटिन्यू करा. चला सुरुवात करू देवघरापासून. हे आहे नवीन घरातील देवघर. वाव, काय नाही आपण काढला. या आहेत आमच्या मोठ्या वहिनी साहेब. तर पप्पा आमचे जेवण बनवत होते आणि आम्ही सकाळी तिथे गेलो. त्यानंतर डायरेक्ट वहिनी पप्पांना मदतीसाठी गेल्या. हे भात बनवायला चालू होतं आणि सासरी बुवांना मदत करण्यासाठी वहिनी आमची उलथणी घेऊन भात हलवते आणि ते जेवण बनवायला सुरुवात केलेली आहे. या सगळ्या महिला आहेत ह्या आचार्यांसोबत असतात. म्हणजे माझे पप्पाच आचार्य आहेत आणि त्यांच्या हाताखाली या महिला पप्पांना सगळं शिरून वगैरे देतात. तर सुरुवात झाली आहे जेवणाला. कसा तो आंघोळ करा. ही आहे आमटीची फोडणी, दाल तडका. तर ही आमटीची फोडणी आचारी स्टाईलने बघा कशी बनवतात ती आमटी. मी निरीक्षण करत होते पप्पा आमटी कशी कशी बनवतात. तर त्यांनी याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे सगळे टाकले, तिखट टाकले. त्या साईडला डाळ शिजवून घेतलेली आहे. आता ही जी फोडणी आहे ती त्या डाळीमध्ये ओतणार आहेत. आणि इकडे भाजी बनवायला सुरुवात आहे. मिक्स भाजी आहे, पनीर कुर्मा. पनीर, फ्लावर, फरसबी, मटार, बटाटा वगैरे घालून पनीर कुर्मा बनवला होता. वहिनी आहे पप्पांच्या मदतीला. इकडे बघा, ऑर्डर स्वीकारली जाईल. सासऱ्यांच्या बरोबर सुनबाई जेवण बनवायला रेडी. काय वहिनी? आता इथे पप्पा भजी तळतायत, कांदे भजी. वाव, मस्त सुगंध सुटलेला आहे. आणि ताई ते पुऱ्या पण तळतायत. जेवणाचा मस्त सुगंध सुटला आहे. असं वाटतं आता वासानेच पोट भरून जाणार आहे. तर खूप छान मेनू आहे. इथे आहे फ्रूटकंडची तयारी चालू आहे. फ्रूटकंडसाठी इथे सफरचंद आहे, डाळिंब आहे. डाळिंबसुद्धा आहे. सफरचंद एकदम बारीक बारीक चिरलेलं आहे आणि हे फ्रूटकंडमध्ये घालून एकदम मस्त असं फ्रूटकंड बनवणार आहेत. इथे झालेलं आहे तयार फ्रूटकंड. बघा तुम्ही, वाव किती मस्त दिसते फ्रूटकंड. खूप छान. सत्यनारायण महापूजेची तयारी चालू आहे इथे. बघा तुम्ही, कर्दळ आणि ऊस बांधायला सुरुवात केलेली आहे. आता भटजी काका येतीलच थोड्याच वेळात आणि पूजेला सुरुवात देखील होईल. भटजी काका आलेले आहेत आणि त्यांनी आता पूजा मांडायला सुरुवात केली आहे. तर पूजा बऱ्यापैकी मांडून झाली. आता इतक्यात आता पूजेला ते सुरुवात पण करतील.
हे आहेत बहिणीचे दीर आणि जाऊबाई, ते पूजेला बसलेत. तर आता भटजी काका पूजेला सुरुवात करतीलच. देव सलिमयी देव न प्रचोदयातः आपो ज्योतिरसमृत ब्रह्मभुवस्वर ओमः. तुमचं ग्रामदैवत, कुलदैवत, घरचा देव, आई वडील, वास्तुदेवता, आलेले पै पाहुणे इथंच बसून एक नमस्कार करायचा, अक्षता घ्यायचा, नमस्कार करायचा. श्रीमन महागणाधिपते नमः. इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, माता पितृभ्यो नमः, लक्ष्मीनारायणाभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. निर्विघ्नमस्तु. सुमुखदन्तशकपिलोकशकनकः लम्बोदरविक्रमणाशोधनाधिपा धूम्रकेतुर्गणादक्षोभालचम्पोगजनना द्वादशेतानि नामानि पते सुन्दरदपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे तथा सङ्ग्रामे सङ्कटे च तस्य न जायते शुक्लाम्बरं धरन्ते वशिष्ठवर्णं च दुर्गजं प्रसन्नवदनं ध्यायते सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शान्तित्रम्बके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्यनाथे दिशामङ्गलम् येषां मङ्गलाय सरस्वती भगवान् हरे तदैव लग्नं सुनन्तदेव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं देवलं तदैव लक्ष्मीपतिमहं स्मरामि लाभसेषां जयसेषां कृतदेशा पराय येषाम् इन्दवरश्यामहृदयस्त्रोजनार्दनः श्रीमद्भगवतोमाविष्णुविष्णुनाथया प्रथमानस्य अद्य द्वितीये परादे विष्णुदेशविश्वतरः कवे कलियुगे भरतचन्द्रे भरतवर्षे मुलांची मुलं इथं बोलवायला पाहिजे प्रसाद द्यायला. आता आला सा काय सा हां हां इथे आहेत साड्या. खूप पाहुणे आहेत आणि पाहुण्यांसाड्या खूप साऱ्या साड्या आहेत आणलेल्या आहेत. आता पाहुणे यायला सुरुवात झाली, त्यामुळे सगळ्यांच्या साड्या इथे द्यायला सुरुवात केली. ही आहे बहीण आणि ही आहे माझी मम्मी. इकडे पाहुणी मंडळी आहेत, त्यांच्या साड्या देत आहेत. ही आहे आमची गँग, इथे बसले. या सगळ्या फ्रेंड्स आहेत. पूजा वगैरे आवरली आहे आणि आता इकडे पंक्ती जेवायला बसलेत. बघू शकताय तुम्ही, सगळे जेवायला बसलेत. दुपारची वेळ आहे, खूप वेळ झाला पूजेला. आम्ही वाट बघत होतो. तुझी रे, तुझी वाट बघायला जेवायला टाम्या तुझी. आणि ही सगळे गिफ्ट्स आलेत, भरपूर गिफ्ट्स आलेत. बघा, भांडी तर खूप आलेत. भांडी आहेत, फॅन आहेत, पोस्टर्स आहेत, बाऊल, ग्लास, हंडा, शेगडी, सगळं आलेलं आहे गिफ्ट. वरचा पूर्ण हॉल गिफ्टने भरला आहे. अर्धे फोडून पण पाहिलेत. आणि हे आमच्याकडून बहिणीसाठी एक छोटंसं गिफ्ट. हे माझे भाऊ आहेत, वहिनी आहे आणि बहीण आणि दाजी. आम्ही मस्त सगळ्यांनी फोटोशूट केलं. सगळे पाहुणे गेल्यानंतर खूप मस्त वाटलं. रात्री खूप छान सगळं झाल्यानंतर घरी भजन होतं. खूप मस्त वाटलं. बरेच दिवसानंतर भजनामध्ये बसलो आम्ही सगळे. खूप मस्त वाटलं. 1-1:30 वाजेपर्यंत भजन चालू होतं. तर माझा व्लॉग कसा वाटला, व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि माझं चॅनेल नवीन आहे तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.